रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल, आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे. सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि एकादशी म्हणलं की सगळ्याच घरोघरी उपवास. तर आज उपवासात स्पेशल आपली थाळी असणार आहे, ते म्हणजे मस्त गरमागरम वरीची भाकरी, छान झणझणीत असा उपवासाचा ठेचा. भाकरी तर सुरुवातीलाच दाखवली, अगदी छान फुलणारी, खुसखुशीत झाले बघा. आणि हा ठेचा सुद्धा चांगला झणझणीत. मात्र ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा आपल्याला मिरच्या हव्यात. मिरच्या इथं 100 ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ अशा धुवून ह्या चाळणीवरती ठेवल्या, त्या पाणी निथळायला. नंतर ह्या मिरच्या आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. मिरच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत बघा. एक जास्त काळसर असते, ती जास्त तिखट असते, आणि ही जी पोपटी आहे ती कमी तिखट असते. तर मी दोन्ही मिक्स घेतलेले आहेत. तुम्ही जर जास्त तिखट खात असाल ना, तर त्या काळ्या मिरच्या घ्या, आणि तुम्हाला तिखट बिलकुल चालत नसेल तर तुम्ही ह्या पोपटी मिरच्या घेऊ शकता, ज्या की लांबट असतात. आता छान स्वच्छ अशा पुसून घेतल्या की आता आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या. आता लागणार आहेत आपल्याला शेंगदाणे. तर साधारण 1 अर्धी वाटी इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. तवा छान असा गरम झाला की आता आपण ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या बघा, आणि मोडून घेतल्या होत्या. तर त्या इथं मिरच्या घालून घेणार आहोत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, पण तेल घालायला घाई करायची नाही, कारण मिरच्याचा थोडा जरी ओलसरपणा असेल ना, त्याच्यामुळे ह्या मिरच्या अशाच आपल्याला तव्यावरती नुसत्या भाजून घ्यायच्या आहेत, अगदी हलके डाग पडसपर्यंत. साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. जे मिरच्या सुरुवातीला ओल्या असतात ना, त्याच्यामुळे कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत. आणि नंतर एक साधारण 2 चमच इतकं तेल घालून मिरच्याही चांगल्या डागलूसपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या. मला ठेचा हा थोड्या प्रमाणामध्ये करायचा असेल तर मिरच्याचं प्रमाण हे कमी करा. जितक्या तुम्ही मिरच्या भाजाल ना, तितके त्याचा तिखटपणा कमी होतो, आणि हा ठेचा ना चवीला देखील छान लागतो बरं का. आता बघा अशा मिरच्या दाबून आपल्याला भाजायच्या आहेत. मिरच्या भाजत असताना गॅस कमी ठेवायचा. फास्ट गॅसवरती खूप असा खाट उठतो घरभर, आणि शिवाय ना त्या लगेच डागल्या जातात. पण त्या मिरच्या ज्या आहेत ना त्या कच्च्या राहतात. नंतर याच्यामध्ये घातलेले आहेत जे आपण शेंगदाणे घेतले होते बघा अर्धी वाटी, ते इथं घालायचे आहेत. तुम्ही अगदी मिरच्या भाजण्याच्या अगोदर शेंगदाणे भाजून घेतला तरी चालेल, पण ह्या तेलामध्ये हे शेंगदाणे भाजल्यामुळे ना छान कुरकुरीत होतात बघा. तुम्ही कधी ते ट्राय करून. म्हणून आपल्याला ह्या तेलामध्ये हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या मिरच्यांबरोबर शेंगदाणे सुद्धा भाजले जातील. जितके तुम्ही शेंगदाणे घालाल ना, तितका हा ठेचा छान लागतो बरं का. आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर खातात, तर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ठेच्यामध्ये वापरू शकता इथे. तर आम्ही खात नाही, त्याच्यामुळे फक्त इथं मी हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ घालून आपण हा ठेचा करणार आहोत. बघा मिरचीला सगळीकडे छान प्रकारे डाग पडलेले आहेत, म्हणजेच की छान भाजल्यात, आणि शेंगदाणे पण भाजलेत बघा, रंग बदललेला आहे. आता हे आपल्याला ना थंड करून नाही घ्यायचं, कारण गरम गरम असतानाच आपण हे आता कुटून घेणार आहोत, म्हणजेच की लगेच कुटलं जातं गरम गरम असताना. तुम्ही तव्यावरतीच ना थोडंसं ग्लासाने किंवा तांब्याने असं घसकटून घेतलात ना, थोडं हलका मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल, अगदी मिक्सरला फिरून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता इथं मी खलबत्त्यामध्ये हे कुटून घेणार आहे. आपण भाजून घेतलेली मिरची, शेंगदाणे घातलेत, आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ जरा ठेचायला जास्तच घालायचं, म्हणजे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते. गरम गरम असताना वाटलं ना असं, तर लगेच वाटलं जातं, बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. हे मिक्सरला कुटून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे का, खूप बारीक ठेचा असा होतो. आपल्याला तसा बारीक ठेचा करायचा नाही, फक्त ह्याला थोडंसंच असं कुटून घ्यायचं आहे, म्हणजेच की आदू करून घ्यायचं आहे. जास्तीचं आपल्याला हे कुटत बसायचं नाही, म्हणजे तरच आपला हा ठेचा ना खायला छान लागतो. बघा मी थोडंसंच ओबडधोबड असं कुटून घेतलं. आता चला आणखीन एक आपल्याला स्टेप करायची आहे. ते म्हणजे बघा, आपण अगोदरच तव्यामध्ये मिरची आणि शेंगदाणे भाजले होते ना, त्याच्यात असं आणखीन थोडंसं तेल घालायचं. आपण केलेला ठेचा होता ना तो घालायचा, आणि छान प्रकारे आता आपण परतून घेणार आहोत. असं केल्यामुळे ना हा ठेचा चांगला 8 ते 10 दिवस टिकतो, अजिबात खराब होत नाही, चवीला छान लागतो, अगदी कुरकुरीत मस्तपैकी होतो, मोकळा मोकळा. त्यामुळे जर असे हा ठेचा भाजून घ्यायचा. अगदी तुम्हाला जास्त काळासाठी नसेल करायचा, नाही परत भाजून घेतला तरीसुद्धा चालेल. आता वरून छान बारीक केलेलं दाण्याचं कूट घातलं आहे, म्हणजे शेंगदाणे जे असतात ते भाजलेत आणि मिक्सरला बारीक कूट करून घेतलं आहे. आपण भाजीसाठी वापरतो बघा, अगदी तसे. तर ते इथं कूट घालून घेतलं आणि छान असं पुन्हा परतून घेतलं, म्हणजे कसं छान प्रकारे ह्या ठेच्याला बाइंडिंग येते आणि चवीला छान लागतो असं कूट बारीक करून टाकलं तर. आता याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे, आणि थोडंसंच मीठ घालायचं. ठेच्यामध्ये मीठ घातलं, पण पुन्हा आणखीन थोडंसं वरून मीठ घालायचं. आता याच्यामध्ये लिंबू घातला ना, त्याच्यामुळे चव आणखीन छान चटपटीत लागते, आणि पुन्हा सर्व छान असा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि बघा हिथं आपला अगदी 8 दिवस टिकणारा उपवासाचा ठेचा तयार झाला. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल, जसं की तुम्ही उपवासाला काही खात असाल, जसं की जिरे वगैरे, कोथिंबीर, कढीपत्ता, तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हा ठेचा ना भाकरीसोबत खायला म्हणाल तर खूप छान लागतो. आता ह्याच्यासोबत आपण खाल्ली जाणारी ती करणार आहोत भाकरी. तर इथं बघा मी वरीचं पीठ जे आहे ते घरीच घरघंटीवर केलं आहे. 1 किलो वरी, त्याच्यासाठी 1/2 किलो साबुदाणे ना भाजून घेतलेत, आणि ते ह्याच्यामध्ये घालून ना बघा छान प्रकारे ना हे दळून घेतलेलं आहे. मस्त बारीक आहे. भाकरीचं पीठ असं बारीकच असावं, म्हणजे भाकरी ना छान मऊ राहते, शिवाय ना छान फुगलेली
अशी आपली भाकरी होते. त्यामुळे बारीकच हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. आता साधारण मी त्याच्यातलं 1.5 कप इतकं हे पीठ घेतलेलं आहे बरं का, आपल्या उपवासाच्या भाकरीचं. त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ थोडंसंच घालायचं आणि थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं बघा. म्हणजे भाकरी ना आपली छान खुसखुशीत आणि नरम होते. त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही, तर गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे बरं का. थंड पाणी घातलात तर भाकरीला ना कडेने चिरा जातात, शिवाय नरम होत नाही. त्यामुळे गरम पाण्यातच हे पीठ मळायचं आहे. पण भाकरीसाठी पीठ ना आपण इतर पीठ कसं जास्त पाणी घेतं, तसं हे वरईचं जे पीठ आहे ना कमीत कमी पाण्यामध्ये मळून तयार होतं. आता तुम्ही म्हणाल घरी जर घरघंटी नसेल तर आम्ही मिक्सरला दळून घेऊ का पीठ, तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. पण एकदम बारीक चाळणीने ना तुम्हाला हे चाळून घ्यायचं आहे बरं का, तरच तुमची भाकरीला चिरा जाणार नाहीत. म्हणजे भाकरीचं पीठ कसं एकदम बारीक दळलेलं असावं, तरच भाकरी आपली छान प्रकारे होते बरं का. आता बघा थोडं थोडं पाणी घालून छान प्रकारे इथं पीठ मळून घेतलेलं आहे. साधारण एक अर्धा कप इतकं पाणी लागलेलं आहे बरं का हे पीठ मळण्यासाठी. एकदम पाणी जास्त वतायचं नाही, नाहीतर हे पीठ ना जास्त सैलसर होतं, म्हणजेच की पातळ होतं. आता ह्याच्यामध्ये साबुदाणा असल्यामुळे जरा हे पीठ जास्त हाताला चिकटलं जातं. मग तुम्ही पाण्याचा हात न घेताना पिठाचा हात घ्यायचा, म्हणजे हे पीठ पातळ होत नाही. जर तुम्ही पाण्याचा हात घेतला तर हे पीठ लगेच सैलसर होतं, मग भाकरी नाही थापता येत नाही. त्याच्यामुळे आता घेतलेल्या पिठामध्ये चांगले 4 गोळे झालेत. आता इथं मी छोट्याच भाकरी करत असल्यामुळे 4 गोळे झालेत. अगदी मोठ्या तुम्ही करत असाल तर 2 झाले असते, पण काय झालं असतं खूप मोठ्या झाल्या असत्या आणि जाड भाकरी झाल्या असत्या. मग 3 भाकरी होतात म्हणून इथं मी मध्यम आकाराच्या ना किंवा छोट्या आकाराच्या 4 भाकरी करत आहे. खाली बघा थोडंसंच पीठ घालायचं आणि वर हा उंडा ठेवून ना छान अशी थापत थापत आपल्याला ही भाकरी करून घ्यायची आहे. वर तुम्हाला हाताला चिटकते असं वाटलं तर सुकं पीठ लावायचं आहे आणि पुन्हा भाकरी अशी थापून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी आपण ज्वारीची कशी भाकरी करतो तशीच करायची. आता बघा गॅसवरती अगोदरच तवा गरम करायला ठेवला आहे आणि भाकरीची जी पिठाची बाजू असते ना ती तव्याची अशी वरती आली पाहिजे बरं का. आणि वरून ना आपण जसं ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो अगदी तसंच ह्यालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यानंतर ते पाणी जरा सुकल्यासारखं वाटलं की भाकरी लगेच पलटी करून घ्यायची आहे. पाठीमागच्या बाजूनी ना असे दाबून दाबून सगळीकडनं भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठे कच्ची राहायला नको. आणि आता आपण इथे पलटी घालणार आहोत तव्यावरतीच. बरेच जण गॅसच्या आचेवरती शेकून घेतात, पण तशी भाकरी शेकून घेणं हानिकारक आहे. त्याच्यामुळे तव्यावरतीच तुम्हाला अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे ही भाकरी. बघा अगदी छान टम्म फुगलेली भाकरी झाली. ही भाकरी जास्त वेळसुद्धा अशी भाजत बसायची नाही, म्हणजेच की ही कडक होते. त्यामुळे बघा आता तुम्हाला इथं भाजलेली तर दिसत असेल ही भाकरी गवळी गवळी, तर लगेच आपण काढून घेणार आहोत. एखाद्या जाळीवरती अशी काढायची, म्हणजे खाली वाफ लागून ना ही भाकरी ओली होत नाही. अशा प्रकारे आणखीन एक इथं मी भाकरी करून घेतले आणि सेम वरल्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे बघा. पाणी सगळीकडनं लावायचं आणि छान आता आपण हे पाणी सुकल्यासारखं वाटलं की पलटी करून घेणार आहोत. एकदम पटापट ह्या भाकरी होतात बरं का. जरासुद्धा चिरा वगैरे भाकरीला गेलेले नाहीत बघा. त्यामुळे ना हे पीठ जमेल तितकं बारीकच करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला गरम पाण्यामध्ये मळून भाकरी करायची आहे. आता तुम्ही म्हणाल ही भाकरी केल्यानंतर थोड्या वेळाने वातट होते, तर खरं सांगायला गेलं ना वरीची भाकरी ना तुम्ही काहीही केलं किंवा कसंही केलं ना तर थंड झाल्यानंतर थोडीशी वातट होते. त्यामुळे गरम गरम तुम्ही केल्याच ही वरीची भाकरी खायला घ्यायची आहे. शिवाय अगदी तुम्ही टिफिनला वगैरे नेणार असाल तर ह्याला थोडंसं तूप लावून घेऊन जाऊ शकता, म्हणजेच की ही भाकरी बराच वेळ नरम राहील. अगदी बघा सगळ्या भाकऱ्या नाही तर करून घेतल्यात आणि छान खुसखुशीत भाकरी झाले बघा. आणि अगदी सगळ्या भाकऱ्या ना अशा टम्म फुगणाऱ्या आणि पदर सुटलेल्या झाल्यात बघू शकता इथं तुम्ही आता व्हिडिओमध्ये तर बघितलाच. आणि छान अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्यात बघा. म्हणजे 1 किलो वरीसाठी 1/2 किलो साबुदाणा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहेत. म्हणजे तुमच्यासुद्धा अशा छान प्रकारे भाकऱ्या होणार. आणि आपण उपवासाला बघा वरीचा भात करतो, शिवाय खिचडी करतो साबुदाण्याची, पण नेहमी तेच खाऊ वाटत नाही. आणि उपवास म्हटलं की काहीतरी थोडंसं तिखट खाऊ वाटतं. तुम्ही मस्त गरमागरम ही भाकरी त्याचबरोबर झणझणीत असा ठेचा आणि भेंडीसुद्धा फ्राय केले बघा. शिवाय तुम्ही ह्याच्यासोबत इथं दहीसुद्धा घेऊ शकता, म्हणजे दह्यामध्ये हा खरडा टाकून किंवा ठेचा म्हणतात हा टाकून तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. आणि इथं बघा उपवासाचा हा ड्रायफ्रूट लाडूसुद्धा आहे, त्याचबरोबर उपवासाचा हा शेंगदाणा लाडू आहे. तुम्ही अशा प्रकारे उपवासाला हा फराळ घेऊ शकता. अगदी पोटभरीचा आहे. अगदी एक भाकरी खालात ना तर तुमचं दिवसभर पोट भरल्यासारखं राहणार. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, म्हणजे असेच व्हिडिओ पुढील छान छान तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.